नमस्कार दर्शक हो, आपण आता आहोत निवती येथील निसर्गरम्य अशी देवराई अर्थात डुंगोबा देवस्थान या ठिकाणी. स्वतः सिने अभिनेते सयाजी शिंदे सर आपल्यासोबत आहेत. सर, डुंगोबाचं नुकतंच दर्शन घेतलंय, कसं वाटलं नेमकं दर्शन घेऊन? निसर्ग हाच एक डोंगोबा आहे ना, तर ह्या डोंगोबाच्या देवराईत आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटते. कारण इथं आपण जगण्याची जी प्राणशक्ती असते ती आपल्याला इथे जास्त मिळते. आणि डोंगोबा हा तर असा आहे देवस्थान की त्याचं तिथं जे अस्तित्व आहे ते तुम्ही बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. तिथे तुम्ही आनंद घेऊ शकता, अनुभवू शकता. त्यामुळे अतिशय प्रसन्न वाटलं आणि छान वाटतं इथं. सर, तुम्ही वारंवार शूटिंग असेल किंवा अन्य कामानिमित्त कोकणात येत असतात. म्हणजे कोकणची खाद्यसंस्कृती असेल, कोकणचा निसर्ग असेल, काय सांगाल एकंदर याच्याबद्दल? जगामध्ये पश्चिम घाट आणि तो कोकण जो आहे ते जगातले एक आश्चर्य आहे. आणि इथली जी विविधता आहे झाडांची ती जगात कुठेच नाही. आणि ही मनुष्यजात लुटून लुटून मरेल पण ही संपणार नाही. पण त्यांना लाज वाटत नाही की आपण इतकं नाही लुटलं पाहिजे. आणि इतक्या वाईट अर्थानं तिथं पोखरणं चाललं आहे, तिथं बंगले बांधणं चाललं आहे, तिथं रस्ते करणं चाललं आहे. हे वाईट वाटतं. पण उगाच कोणाला तरी दोष देण्याची आपल्या स्वतःपासूनच सुरुवात करून आपण म्हणतो की इथल्या सगळ्या बिया गोळा करू, त्याची परत रोपं बनवू. तुम्ही तोडून दाखवा, आम्ही लावून दाखवतो, बघू चला कोण हारतं आहे. अशा पद्धतीनं सगळी जर पोरं आपण सगळे जो जो एकत्र आलो आणि काम केलं तर मला वाटतं ते चांगलं होईल. त्या हेतूनं मी इकडे शूटिंगला आलो होतं. तर मग कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या पर्यावरणप्रेमींनी एकत्र येऊन हे सीड कलेक्शन जास्तीत जास्त व्हावं अशी अपेक्षा आहे, म्हणून आलो आहे. बरं, आता तुम्ही म्हणालात सीड्स कलेक्शन, म्हणजे नेमकं काय केलं जातं? सीड्स कलेक्ट करून नेमकं काय करतात? उन्हाळ्यामध्ये सगळी फळं आलेली असतात आणि त्याच्या बिया तयार होतात. तर त्या बिया गोळा करायच्या. माझ्याकडे महाराष्ट्रात एक 2-3 नर्सऱ्या, एक सह्याद्री देवराईनं आम्ही स्वतः 2-3 ठिकाणी नर्सरी आहे, नंतर एक विकास नर्सरी आणि अजून सीमा नर्सरी आहे. ते आपल्याला तुम्ही जेवढं बी द्याल त्याचं शास्त्रोक्त पद्धतीनं बाळंतपण करून त्याचं ते बाळ असतं तसं ते झाड देतील. तसं त्यांच्याकडे झाडांचं प्रसूतिगृह असा एक नवीन शब्द सापडला की झाडांची प्रसूतिगृह असली पाहिजेत. म्हणजे माणसांसाठी ॲम्ब्युलन्स असतात तसं झाडांसाठी सुद्धा ॲम्ब्युलन्स असल्या पाहिजेत. अरे तिथल्या झाडाची फांदी वाळते की लगेच ॲम्ब्युलन्सला फोन केला की टॅ 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 करत झाडं चालले. अरे त्या आंब्याला काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे असं का नाही बघत? कारण झाडावरती आपण जगतो, झाडामुळं आपण जगतो, तर त्या झाडाला तेवढं महत्त्व येत नाही. तर ते आलं पाहिजे. तसं ह्या सगळ्या मुलांना एकत्र घेऊन जास्त बिया गोळा करणं. बी एक बी, बी दोन्ही 100 असं नावाचं मी गाणं पण लिहिले, माझ्या यूट्यूब चॅनलला आहे. एक बी हजारो बियांचं आधी बीजे एकले गाणी जशी फेमस आहे तसं. बरं, एक प्रश्न आता अभिनय क्षेत्रातला आहे. तुम्ही मूळचे महाराष्ट्रातले, साऊथ इंडस्ट्री पण आपण गाजवलेली आहे. बरं, ती भाषा शिकलात कशी? डायलॉग वगैरे कसं काय नाही शिकलात कसं? आपल्याला जे येत नाही ते शिकायचं. ह्या एवढ्याच पद्धतीने मी शिकलो. आणि मग मला तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, पंजाबी, आसामी सगळ्या भाषेत मी कामं केली. आणि सगळ्या भाषा येत नसल्या तरी मला जेवढं रोलसाठीची जी डबिंगसाठी लागतं तेवढं येतच. पण तामिळ, तेलुगू तर चांगलं समजतंच. तेलुगू तर मी बोलू पण शकतो. बरं, अभिनय क्षेत्राकडे करिअर म्हणून कसं पाहावं? कुठल्याही माणसानं करिअर करायचं म्हणजे काय असतं, तर तुमचं पॅशन, तुम्हाला आनंद कशात मिळतो, ज्याला ज्याच्यात आनंद मिळतो तेच काम त्याने आयुष्यात करावं. तुमचा जन्म कशासाठी झाला आहे की तुम्हाला काय वाटतं ते करण्यासाठी. आणि जे लोक स्वतःला न वाटण्यापेक्षा दुसऱ्याला काय वाटतं ते करतात ते गाढवं. काय म्हणतात त्याला, गाढवं वाईट अर्थानं नव्हे, पण जे ओझं नेतं वाहून स्वतःचं डोकं चालवत नाही, घोडं जरा डोकं चालवतं. बरं सर, तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेहमी बिझी असता. मराठी फिल्म इंडस्ट्री, साऊथ फिल्म इंडस्ट्री, एवढं सगळं करताना पुन्हा सामाजिक कार्य देखील, मग कसं काय वेळ मिळतो याच्यात? हे सामाजिक काम वगैरे नाही रे, हे माझ्या आवडीचं काम आहे. मला असं वाटतं की आईनं जन्म दिल्यानंतर आपण जगतो का? कारण आपण श्वास घेतो. आणि आपण मरतो कधी? तर आपण ज्या दिवशी श्वास घेत नाही. तर त्या पिरियडमध्ये आपल्याला श्वास कोण देतं? तर झाड देतं. त्या जगण्याच्या पिरियडमध्ये अन्न कोण देतं? तर झाड देतं. मग ह्याच्यापेक्षा कोणी मोठं नाहीच ना. बरोबर, कोणी सेलिब्रिटी सावली देतो का? खरी गोष्ट. त्यामुळं काय कोणी तुझ्याकडे लय पैसे म्हणून काय तू आज जरा 5 सोन्याच्या चिपा खाल्ल्या आणि जगला असं आहे का? नाही नाही. 2-4 सोन्याची बिस्किटं खाल्ली ना आज जगला असं आहे का? शेवटी अन्नच लागतं ना. अन्न तर झाडापासून. झाडाविषयी मोठ कोणीच नाही. आई आणि झाडाविषयी जगात कोणी मोठं नाही. बाकी सगळे मनाचे खेळ आहेत, त्यांचे त्यांना खेळू द्यावेत.
सर, कोकण म्हटलं की सगळ्यांना वाटतं समुद्रकिनारे, बॅकवॉटर, कायाकिंग, स्नॉर्कलिंग वगैरे. पण अशा छोट्या छोट्या देवरायांमध्ये देखील कोकणातलं पर्यटन लपलंय. पण त्यासाठी या देवराया जपल्या पाहिजेत. यासाठी कोकणी माणसांना नेमकं काय आवाहन कराल मालवणीमध्ये? मी सगळ्यांका का विनंती करत असा, तुम्ही तुमका जो काय म्हणायचं देवराई असा त्याची काळजी घ्यावा कोई. निश्चित आपण आता देवरायांची काळजी घेतली तर देवराई पुढे आपली सगळ्यांची काळजी घेईल. येस येस. काय माहिती आहे ना, देव ही संकल्पना आपण आणली आहे, पण झाड ही स्वयंभू देव आहे. कुठलंही देऊळ वाढताना तुम्ही कधी बघितलं आहे का? पण देवळाच्या बाजूला असलेलं झाड वाढताना बघतो आपण. आणि झाड हे ऑक्सिजन देतं आणि झाड हे फळं फुलं देतं. त्यामुळं झाड हे देवच आहे. मुळात झाडाखाली माणसं बसायची ऋषीमुनी किंवा जे तपश्चर्या करायचे, आणि त्यांच्या नावानं तिथं दगड ठेवला गेला. मग तिथं त्याचं देऊळ झालं, ते मोठी झाली देऊळ आणि पिढ्यानपिढ्या वाढले. त्याच्याबद्दल आपली काही तक्रार नाही. पण मुळात झाड देव हे समजलं पाहिजे, कारण त्याच्यावरती आपण जगतो. धन्यवाद सर, आपला वेळ आम्हाला दिल्यासाठी. तर हे होते सिने अभिनेते सयाजी शिंदे. झाडांना देव मानून त्या झाडांना जपलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते त्यांनी संपूर्ण कोकणवासियांना केलं आहे. चिन्मय घोगळे, सिंधू दर्पण, निवती.